आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत. प्रत्येक पक्ष तयारीला लागलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून आपली सत्ता मिळावी यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. याच पक्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली सुरू आहेत. सत्ताधारी पक्षांमध्ये तर दररोज पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडत आहेत. आगामी निवडणुकांसाठी आपली संघटनात्मक ताकद वाढावी यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. त्यामुळे बीडमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष बघायला मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे बीडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात राजकीय वैर होतं. दोन्हीही बहीण भाऊ असले तरी एकमेकांच्या विरोधात त्यांनी निवडणुका लढल्या. पण राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यापासून दोन्ही बहीण भावांमधील दुरावा कमी झाला होता. आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका पाहता बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना होण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भावना आहे, पण युतीबाबत अखेर वरिष्ठ नेतेच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे याबाबत अंतिम असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही हे देखील सत्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची आज सकाळपासून मुंबईच्या वरळी डोम इथं बैठक सुरू आहे. नुकतीच बीडची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आली आहे. पण आता युती झाली तर कसं करायचं याबाबत विचार विनिमय झालाय अशी माहिती एबीपी माझानं सूत्रांच्या हवाली दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच महायुती शक्यतो सर्वच ठिकाणी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय. काही अपवाद सोडले तर महायुतीचे तीनही घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवतील यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहे. आता यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.